हॅलो बालमित्रांनो, आपण आज कार्यात्मक व्याकरणमधील शब्दांच्या जाती हा घटक पाहणार आहोत. तर इयत्ता 3री 4थी 5वीसाठी आणि पूर्व उच्च माध्यमिक प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्याला 4च जाती शब्दांच्या शिकायच्या आहेत. त्यामध्ये आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता नाम कशाला म्हणायचं तर कोणत्याही दृश्य म्हणजे दिसणाऱ्या आणि अदृश्य म्हणजे न दिसणाऱ्या. आता अदृश्य म्हणजे कसल्या गोष्टी? ज्या गोष्टी आहेत धैर्य, स्वर्ग, नरक, परीस, राक्षस, ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या न दिसणाऱ्या गोष्टी, ह्यांची सुद्धा नावं आहेत. तर त्यांना सुद्धा नामच म्हणायचं आहे. सजीव निर्जीव वस्तूंच्या नावाला नाव म्हणतात. आता बघा, काही नावे वाचा आणि लक्षात ठेवा. बघा काय आहेत? फुलांची नावे गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ. यामध्ये तुम्ही आणखी नावं ॲड करू शकता, जसं की जास्वंद, सदाफुली इत्यादी नावं अजून तुम्ही ॲड करू शकता. नाव जे आहे वस्तूंचं, फुलांचं. आता त्यानंतर फळांचं नाव आहेत आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई. पक्ष्यांची नावे कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा, मोर. आणखी तुम्ही नाव ॲड करू शकता घार. त्यानंतर कोणता असेल, कोकिळ पक्षी असेल, बदक असेल, अनेक पक्ष्यांची नावं तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. वन्य पशूंची नावे. वन म्हणजे जंगल, जंगलातल्या पशूंची नावे वाघ, सिंह, हत्ती, घोडा, गाढव, जिराफ, कोल्हा. पाळीव प्राणी गाय, बैल, घोडा, बकरी. नद्यांची नावे, पर्वतांची नावे, वस्तूंची नावे, मुलांची नावे, मुलींची नावे. त्यानंतर देशांची नावे, धान्यांची नावे, ग्रह, नक्षत्रे, ताऱ्यांची नावे. काल्पनिक नावे. आता हे बघा, काल्पनिक नावे काय? अमृत, स्वर्ग, परीस, अमृत. काय म्हणतात? देवांनी अमृत पिलं, ते अमर झाले, हे अमृत नाव. स्वर्ग, खूप चांगलं काम केल्यावर स्वर्गामध्ये स्थान मिळतं असं म्हणतात. म्हणजे आता हे काल्पनिक नाव आहेत. म्हणजे हे प्रत्यक्षात कुठंही दिसणार नाही, परंतु काल्पनिक नाव आहे. परीस असं म्हणतात की लोखंडाला परीस लावले की त्याचं सोनं होतं, त्याला म्हणतात परीस असं म्हणतात. मग आता हे परीस हे जे आहे ते काल्पनिक नाव आहे. राक्षस, देवदूत. हे गुणांची नावे. ह्याच्यात सुद्धा काय होतं, आपल्याला बऱ्याच वेळेस आपण फसतो. सुंदरता नाव आहे का बाबा? स्वच्छता हे पण नाव आहे. दयाळूपणा, शौर्य, धाडस, नम्रता, औदार्य हे सुद्धा काय आहेत? गुणांची नावं, नामच आहेत. बघा, मनाच्या स्थितीची नावे हे पण महत्त्वाचं आहे. मनाची स्थिती, आपल्याला आनंद झाला, मला वस्तू खेळणी आणली की आनंद होतो, आई माझे कौतुक करते, हे सुद्धा नामच आहे. दुःख, ममता, हास्य हे सुद्धा आहे. ऋतूंची नावे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. झाडांची नावे आंबा, फणस, चिक्कू, पेरू, जांभूळ, चिंच, शेवगा, खैर, साग, बाबू वगैरे. हे झाडांची नावंसुद्धा काय आहेत? नामच आहेत. त्यानंतर कीटकांची डास, माशी, फुलपाखरू, नाकतोडा, मधमाशी इत्यादी. हे आपल्याला जे काय असेल ते कीटकं दिसतात त्यांचे सुद्धा नामच आहेत. राज्यांची नावे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली इत्यादी जे आहेत ती राज्यांची नावे सुद्धा आपल्याला नामामध्येच मोडतात. जिल्हा सातारा, सांगली, ठाणे, पुणे, धाराशिव हे सर्व जिल्हेसुद्धा आपले सर्व यांची नावच आहेत, नामच म्हणतात त्यांना सुद्धा. त्यानंतर डाळींची नावे मूगडाळ व धान्यांची नावे आली तसं इथे डाळींची नावे मूगडाळ, तुरडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळ इत्यादी. महिन्यांची नावे आषाढ, चैत्र, श्रावण, पुन्हा डिसेंबर, मे, जून. म्हणजे मराठी महिने आणि इंग्रजी महिने यांची सुद्धा नावं नामातच मोडली जातात. आता त्याच्यावर प्रश्न कसे येतात पहा. पुढील वाक्यात
पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत बघा. फटाके, आकाशकंदील, पणत्यांनी, अंधारात चांदण्या फुलवल्या. आता फटाके आहे, आकाशकंदील आहे, पणत्या आहे, अंधार याला हे सुद्धा नामच आहे, आणि चांदण्या हे तर किती 5 काय आले आहेत नाम आलेले आहेत. आता पुढील वाक्यात नाम नसलेला शब्द कोणता बघा, लक्षात घ्या. किती प्रश्न विचारतात महत्त्वाचा 2021ला विचारलेला प्रश्न की नाम नसलेला. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. आता मुंगी हे नामच आहे, कीटकसुद्धा नाम आहे, वसाहतसुद्धा नाम आहे. बघा काय केलं जातं, वसाहत म्हणजे 10, 20, 25 घरं एका ठिकाणी राहिल्या की त्यांना म्हणायचं वसाहत. समाजप्रिय हे विशेषण आहे, लक्षात घ्या. समाजप्रिय काय आहे, विशेषण आहे. जसं की शिवाजी महाराज हे समाजप्रिय होते, म्हणजे समाजाला प्रिय असणारे, त्यांचं गुण सांगितलं इथं, त्यांच्याबद्दल विशेष माहिती सांगितली तर ते विशेषण झालं. म्हणून इथं काय आलं, हे नाही, हे काय आहे, विशेषण आहे. मुंगी कीटक वसाहत हे नाम आहे आणि हे एकच विशेषण आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते. नाम नसलेला म्हणलं आहे. आपल्याला काय विचारलं आहे त्याला आधी अंडरलाईन करायचं, ते महत्त्वाचं असतं. आता पुढील प्रत्येक वाक्यामधील नाम ओळखून त्यांच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मला त्यांनी वाचनाचा छंद लावला. छंद, आवड, नाद. मला वाचनाचा नाद लागला, मला वाचनाची आवड लागली. तर छंद, आवड हे नाम आहे. आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो. आता याच्यामध्ये वाहतूकसुद्धा नाम आहे बघा. वाहतूक वस्तूंची किंवा सामानांची ने-जा करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या वस्तू किंवा सामान एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे वाहतूक होय. हे पण नाम आहे. आणि नियमसुद्धा नाम आहे. असं करणे म्हणजे नियम, खेळाचे नियम असतात, समाजात वागण्याचे नियम असतात. आपण डाव्या बाजूने चालावे हा नियम असतो. तर हे नियम आणि वाहतूक नाम आहे. तर इथं 4 पर्यायापैकी नियम, सर्वजण, आम्ही आणि पाळतो यामध्ये नियम हे काय आहे, नियम हे नाम आहे. आता सकाळी मी उबदार दुलेतून बाहेर पडले. आता इथं सकाळी काय आहे, सकाळी हे काय आहे, कालसंबंधी आहे, काळासंबंधी, सकाळ, दुपार, म्हणून हे नाम नाही बघा. उबदार दुलई म्हणजे काय माहीत आहे का, तर दुलई म्हणजे आपली रजई. थोडक्यात आपलं अंथरूण पांघरून जे असतं ना, पांघरून. सकाळी मी उबदार दुलेतून बाहेर निघालो. आपण सकाळी आपल्याला उठू वाटत नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठून बाहेर फिरायला जाताल, पहाटे 4ला 5ला, तुम्हाला त्यावेळेस स्वर्गाचा अनुभव येतो. म्हणून सकाळी उठून फिरायला जाणे चांगले असते असे म्हणतात. तर या वाक्यामध्ये मी सकाळी उबदार दुलईतून बाहेर पडले. दुलई म्हणजे रजई, तर हे नाम आहे दुलई. सकाळी नाम नाही, मी तर सर्वनाम आहे. आणि उबदार दुलई ह्या नामाबद्दल हे उबदारनं विशेष माहिती सांगितली. हे उबदार विशेषण येते. ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात. आता यामध्ये सकाळ तर काय आहे, क्रियासंदर्भात काळ आहे, काळासंदर्भात असल्यामुळे हे सकाळ हे नाम नाही. ईश्वर आणि चिंतन हे पण ईश्वर आणि चिंतन हे दोन्ही नाम आहेत. परंतु इथं काय आहे, ईश्वर तर आलेलंच नाही, मग चिंतन आहे. ठीक आहे, चिंतन हे नाम आहे. आता शमशेर बहादर, श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो. तर यामध्ये श्रीमंत हे चक्रमादित्य महाराजांबद्दल आलेले विशेषण आहेत. हे महाराज, आधी एक धडा होता खूप जुना, इयत्ता 4थीला, तर त्या पाठामधलं हे वाक्य आहे. शमशेर बहादर म्हणजे तलवार चालवण्यात पटाईत. श्रीमंत हे दोन्ही पण काय झालेलं आहे, विशेषण आलं आहे.
चक्रमादित्य हे आहे नाम, महाराज पण हे नामच आहे. आणि जय जयकार असो, जय जयकार हे जय जयकार करणे म्हणजे हे काय आहे, नाम आहे. श्रीमंत शमशेर बहादर हे विशेषण आहे, असो हे क्रियापद आहे आणि जय जयकार हे नाम आहे. बघा प्रश्न दुसरा काय आहे, पुढची माहिती काय आहे की दिलेल्या प्रश्नात नाम असणारा शब्द निवडायचा आहे. उतारा, हसरा, बोलका, बावरा. आता हसरा हे विशेषण आहे बघा, मुलगा हसरा, बोलका मुलगा बोलका आहे, तो मुलगा बोलका आहे, मुलाबद्दल विशेष माहिती सांगितली म्हणजे बोलका. बावरा, कावरा बावरा, एखादी गोष्ट आपण पाहिल्यानंतर कावरा बावरा होतो, तर ते विशेषणच येते. तर असा अमुक एक ओळी असल्या की ते उतारा आहे, त्याला आपण म्हणतो उतारा. उतारा हे नाम आहे. आपल्याला प्रश्न असतो ना, उतारा वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तर द्या. उतारा हे नाम आहे. गर्व, गर्द, गर्व, गर्विष्ठ, उत्कृष्ट, गर्द झाडी. गर्द म्हणजे दाट, घनदाट झाडी. गर्व, गर्व हे एखाद्याचं गुण आहे किंवा अवगुण आहे, आपण कधीही गर्व करू नये. गर्विष्ठ, तो मुलगा गर्विष्ठ आहे म्हणजे ते विशेषण झालं. तो उत्कृष्ट वाचन करतो, तर ते उत्कृष्टसुद्धा तिचं वाचनाबद्दल विशेष माहिती सांगितली म्हणून काय झालं, ते उत्कृष्ट हे विशेषण येतं. आणि गर्द, गर्विष्ठ, उत्कृष्ट हे विशेषण येईल, परंतु गर्व हे नाम येईल. तसंच भीती, भित्रा, डरपोक, प्रेमळ. भित्रा, भित्रा, भित्रा हे काय येतं, भित्रा हे सुद्धा नामच येतं. भित्रा विशेषण येतं, भित्रा हे, भित्रा हे काय येत आहे, विशेषण येत आहे. भित्रा हे विशेषण येते. डरपोक हे सुद्धा विशेषण आहे. तो मुलगा भित्रा आहे, तो ससा भित्रा आहे, तो मुलगा डरपोक आहे, घाबरणारा थोडक्यात. प्रेमळ, आई, माझी आई प्रेमळ आहे, आईबद्दल ही विशेष माहिती सांगितली म्हणजे ही विशेषण येतं आणि भीती ही नाम येतं. कुशल, वाचन, तज्ज्ञ, रुबाबदार. तो मुलगा कसा आहे, कुशल आहे. त्यात कुशल कारागीर, काम जो अतिशय सुंदर काम करतो, चांगले काम करतो, त्याला म्हणतात कुशल. तज्ज्ञ, एखाद्या कामामध्ये निपुण असणे म्हणजे त्याला म्हणायचं तज्ज्ञ. बघा आधीच्या काळामध्ये गेल्या 5-6 वर्षाखाली तज्ज्ञ हा शब्द असा लिहिला जायचा, परंतु आता हा अशुद्ध शुद्ध शब्दामध्ये येऊ शकतो. हा एकदा येऊन पण गेलेला आहे. हा अशुद्ध शब्द आहे आणि शुद्ध शब्द हा आहे, म्हणून हे पण लक्षात ठेवा शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये. तर कुशल, वाचन, तज्ज्ञ, रुबाबदार. शिवाजी महाराज दिसायला रुबाबदार होते, मग हे काय, हे रुबाबदार हे विशेषण आहे. आपण रुबाबदार दिसले पाहिजे, मग हे विशेषण, हे पण विशेषण, हे पण विशेषण आणि तर वाचन हे नाम आहे. उत्साह, वर्णनीय, होतकरू, प्रापंचिक. उत्साह, तुम्हाला म्हणून एखाद्याचा गुण असेल, गुण अवगुण जर दाखवला गेलेला असेल तर गुणाला जे गुण असतील, चांगले गुण असतील किंवा अवगुणसुद्धा, दुर्गुण असतील, ते सुद्धा एक प्रकारचे नामच असतात, म्हणून उत्साह हे नाम येतं. उदार, उत्कृष्ट, उत्तम आणि उद्यम. उद्यम म्हणजे उद्योगी, उद्योग करणारा. उद्यम, आपण सदैव उद्योगी असलं पाहिजे किंवा मुंगी सतत उद्योगी असते, काही ना काही काम करतच असते, म्हणून उद्यम हे उद्योगी हे नाम येतं. लक्षात आलं? काय अडचण असली तर मला विचारत चला. थँक्यू.